नमस्कार भक्तांनो, आपलं हार्दिक स्वागत आहे भक्तिरस यूट्यूब चॅनलवर. भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत पवित्र, फलदायी आणि शिवकृपा प्राप्त करून देणारी शिवलीलामृत पारायण सेवा नेमकी कशी करावी. संपूर्ण माहिती विधीसह, नियमांसह आणि लाभांसह. भक्तांनो, शिवलीलामृत हा ग्रंथ भगवान शंकराच्या दिव्य लीलांचे वर्णन करणारा अतिशय पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथाचे श्रद्धेने पारायण केल्यास मनाला शांती मिळते, संकटांचा नाश होतो आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. पारायण करण्यापूर्वीची तयारी. भक्तांनो, पारायण करण्यासाठी सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्यतो पांढरे किंवा भगवे कपडे घालावेत. पारायणासाठी सोमवार, महाशिवरात्री, श्रावण महिना किंवा प्रदोष काळ अत्यंत शुभ मानला जातो. पूजेची मांडणी. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. समोर शिवलिंग किंवा भगवान शंकराचा फोटो, शिवलीलामृत ग्रंथ, कलश, बेलपत्र, फुले, धूप आणि दीप ठेवावेत. संकल्प अतिशय महत्त्वाचा. भक्तांनो, दोन्ही हातात पाणी घेऊन मनापासून संकल्प करा. मी, आपले नाव, माझ्या जीवनातील सर्व संकटे दूर होण्यासाठी, शांती, आरोग्य व यशप्राप्तीसाठी भगवान शंकराच्या कृपेकरिता शिवलीलामृत पारायण करीत आहे. हे पारायण निर्विघ्न पूर्ण होवो. शिवपूजन. शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करा. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना म्हणावे, ओम नमः शिवाय. किमान 11 किंवा 108 वेळा जप करावा. पारायण कसे करावे. भक्तांनो, शिवलीलामृत ग्रंथात एकूण 11 अध्याय आहेत. आपण पारायण 3 प्रकारे करू शकता. एक दिवसीय पारायण. एका दिवसात सर्व 11 अध्याय वाचन. 7 दिवसांचे पारायण. दररोज 1 ते 2 अध्याय वाचन. 11 दिवसांचे पारायण. दररोज 1 अध्याय. अतिशय श्रेष्ठ. वाचन करताना मोबाईल बोलणे टाळावे आणि शक्यतो मोठ्याने, श्रद्धेने वाचावे. पारायण समाप्ती. भक्तांनो, पारायण पूर्ण झाल्यावर शिवाची आरती करावी. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा आणि महादेवाचे मनोभावे स्मरण करावे. पारायणाचे नियम. भक्तांनो, पारायण काळात सात्विक आहार घ्यावा. मद्य, मांस टाळावेत. खोटे बोलणे व वाद टाळावेत. मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवावी. पारायणाचे लाभ. या पारायणामुळे मनःशांती मिळते, संकटांचा नाश होतो, नोकरी व व्यवसायात प्रगती होते, घरात सुख समाधान नांदते आणि महादेवाची